हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं डिप्लोमा गुरुकुल ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणारे टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेहमीप्रमाणे आपण टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये समजून घेणार आहे. तर चला टाइम शेअरिंग ऑपरेटिंगला समजून घेऊ आपण. याच्यासाठी मी 3 कॅरेक्टर्स घेतले. सगळ्यात पहिले घेतलाय राजू, एक घेतलाय काजू आणि एक घेतलाय बाजू. ओके, राजूला काय करायचंय माहितीये का, इंस्टाग्राम ओपन करायचंय. जो काजू आहे त्याला काय करायचे, गाणे ऐकायचे, काहीतरी सॉन्ग प्ले करायचे स्पॉटीफाय सारख्या ऍप्लिकेशन बरोबर. दुसरे पण काहीतरी ऍप्लिकेशन असतात बरोबर, त्याला सिम्पली काय करायचे, सॉन्ग प्ले करायचे. नंतर आपण घेतला एक बाजू, त्याला काय करायचं, युट्यूबवर जाऊन जो सीजीपीचा प्रोटेस्ट चालू आहे त्याला काय करायचं, युट्यूबवर जाऊन ते बघायचं आहे. ओके, आता टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ट्विस्ट काय, एकच कम्प्युटर सिस्टीम या तिघ युजर्सला अलोकेट केलेली राहील. म्हणजे या तिघांना जर काम करायचं असेल ना तर फक्त एकच कम्प्युटर सिस्टीम आहे बरोबर. आणि एक कम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय, फक्तशी एकच सीपीयू आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही पण जर आपल्याला प्रोसेसला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो, सीपीयू. ओके, आणि टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपल्याकडे काय, फक्त एकच सीपीयू. आता याच्यामध्ये काय होतं माहित आहे, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्येकाला ना इक्वल अमाऊंट ऑफ टाइम काय देऊन देईल. फॉर एक्झाम्पल राजूला किती 2 मिली सेकंडचा टाइम दिला. ओके, त्याच्या प्रोसेसला एक्झिक्यूट होण्यासाठी. काजूला पण काय केला, 2 मिली सेकंडचा टाइम दिला त्याच्या प्रोसेसला एक्झिक्यूट होण्यासाठी. आणि जो सीजेपी म्हणजे जो बाजू आहे त्याला सीजेपीच्या व्हिडिओज बघायचे, त्याला पण किती 2 मिली सेकंडचा टाइम काय केला, अलोकेट केला. इथपर्यंत कळलं. आता एक्झिक्युशन कसं होईल आपण ते बघूया. सगळ्यात पहिले टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सीपीयू काय होईल, सीपीयू राजूला अलोकेट केला जाईल. ओके, सीपीयू 2 मिली सेकंडसाठी, फक्त 2 मिली सेकंडसाठी या राजूची जी पण काही प्रोसेस असेल त्याला इन्स्टा ओपन करायचं, त्याच्या प्रोसेसला काय करेल, एक्झिक्यूट करेल. ओके, आणि 2 सेकंडचं एक्झिक्युशन झाल्यानंतर ओके हा सीपीयू कोणाला अलोकेट केला जाईल, काजूला. याच्या प्रोसेसला पण 2 सेकंड एक्झिक्यूट करेल. ओके, आणि याचं 2 सेकंड एक्झिक्युशन झाल्यानंतर हा सीपीयू कोणाला अलोकेट केला जाईल, बाजूला. ओके, आणि याचं एक्झिक्युशन झाल्यानंतर सीपीयू पुन्हा कोणाला अलोकेट केला जाईल, सीपीयू पुन्हा राजूला अलोकेट केला जाईल. आणि ही प्रोसेस तोपर्यंत चालेल जोपर्यंत या तिघांचे काय होत नाही, काम पूर्ण होत नाही. ओके, या तिघांचं जोपर्यंत एक्झिक्युशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस काय फक्त अशी चालू राहील. इथपर्यंत कळलं तुम्हाला. ओके, तर टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम फक्त हेच सांगते काय, की आम्ही काय करू, इक्वल अमाऊंट ऑफ टाइम प्रत्येक प्रोसेसला काय केलं जाईल, डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. इथपर्यंत कळतं. बस टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमची एवढी स्टोरी, एवढीच टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमची स्टोरी. आता एक्झाम मध्ये टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा आन्सर कोणत्या वेळी लिहिला पाहिजे ते आपण समजून घेणार आहे. सगळ्यात पहिला पॉइंट आहे, इन टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मल्टिपल युजर कॅन इंटरॅक्ट विथ अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम कॉन्करंटली. आता हे समजून घेऊ. इन टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मल्टिपल युजर दिसतंय तुम्हाला, मल्टिपल युजर कॅन इंटरॅक्ट विथ अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम. एकच कम्प्युटर सिस्टीम आहे विथ अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम कॉन्करंटली. आता कॉन्करंटली म्हणजे काय, तुम्ही इथे बघू शकतात. सीपीयू आपण सगळ्यात पहिले राजूला अलोकेट केला. ओके, त्याचे 2 मिली सेकंड झाल्यानंतर काजूला अलोकेट केला. त्याचे 2 मिली सेकंड एक्झिक्युशन झाल्यानंतर आपण काय करतोय, बाजूला सीपीयू अलोकेट करतोय बरोबर. एक प्रकारे तुम्ही बघू शकता, सीपीयू आधी एकाला अलोकेट केला जातो, नंतर दुसऱ्याला, आणि नंतर तिसऱ्याला. आणि ह्याच एक्झिक्युशनला आपण काय म्हणतो, कॉन्करंट एक्झिक्युशन. एक एक्झिक्युशन झालं दुसऱ्याकडे जायचं, दुसरं एक्झिक्युशन झालं तिसऱ्याकडे जातं. ओके, ह्या ज्या प्रोसेसला आहे ना आपण काय म्हणतो, कॉन्करंट एक्झिक्युशन. वापस बघा, मल्टिपल युजर कॅन इंटरॅक्ट विथ अ सिंगल कम्प्युटर सिस्टीम कॉन्करंटली, म्हणजे एकानंतर एक. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला, फर्स्ट पॉईंट 100% क्लिअर झाला असेल. दुसरा पॉईंट आहे, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम इज अन इंटरॅक्टिव्ह सिस्टीम. ओके, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम काय, इंटरॅक्टिव्ह. आता इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, मी तुमच्याशी बोलतोय, एक प्रकारे आपलं काय इंटरॅक्शन होत आहे बरोबर, आपलं काय होतं, डायरेक्ट कम्युनिकेशन होत आहे. मग यांनी तेच सांगितलंय काय, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम काय इंटरॅक्टिव्ह सिस्टीम आहे, जी काय करते, प्रोव्हाइड करते डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन कोणाच्या मध्ये, बिटवीन युजर्स अँड कम्प्युटर सिस्टीम. दुसरा पॉईंट कळला. दुसरा पॉईंट काय, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम इज अ इंटरॅक्टिव्ह सिस्टीम दॅट प्रोव्हाइड्स डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन युजर्स अँड कम्प्युटर सिस्टीम. ओके, तुम्हाला दुसरा पॉईंट पण कळला असेल. आता तिसरा पॉईंट एकदम इझी आहे. ओके, तिसऱ्या पॉईंट मध्ये मी हे दिलंय ना, हा काय एक डिवाइडचा सिम्बॉल आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. थर्ड पॉईंट काय सांगतोय, इन टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम सीपीयू टाइम इज डिवाइडेड इंटू दी टाइम स्लाइसेस. ओके, सीपीयू टाइम इज डिवाइडेड इंटू दी स्मॉल युनिट्स कॉल्ड टाइम स्लाइसेस. ओके, तुम्ही बघू शकतात
टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम काय करते, एक प्रकारे जो सीपीयू आहे तो काय करतोय, छोट्या छोट्या टाइमसाठी काय अलोकेट केला जातोय. आणि हे छोटे छोटे टाइम म्हणजेच काय, एक प्रकारे टाइम स्लाइसेस, यांना काय म्हणतो आपण, टाइम स्लाइसेस. आणि यांना अजून दुसरं नाव काय, स्मॉल युनिट्स. ओके, व्हॉट, स्मॉल युनिट्स ऑफ टाइम स्लाइसेस, तुम्ही हे पण म्हणू शकता. ओके, तर तिसरा पॉईंट आपण पुन्हा डिस्कस करू. थर्ड पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलंय, सीपीयू टाइम इज डिवायडेड इंटू दी स्मॉल युनिट्स. ओके, सीपीयू टाइम इज डिवायडेड इंटू दी स्मॉल युनिट अँड इट इज कॉल्ड एज टाइम स्लाइसेस. थर्ड पॉइंट पण तुम्हाला कळला असेल. आता जो थर्ड पॉइंट आहे ना, त्यालाच आपण थोडंसं काय केलंय, एक्सटेंड केलेलं आहे, ते तुम्हाला आता कळेल. फोर्थ पॉइंट मध्ये काय दिलंय त्यांनी, ऑपरेटिंग सिस्टीम अलोकेट्स. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम अलोकेट्स टाइम स्लाइसेस टू इच युजर. बघू शकतात टाइम स्लाइस आपण अलोकेट केलेला आहे. ओके, प्रत्येक युजरला आपण काय केलंय, टाइम स्लाइस अलोकेट केलेला आहे, तेच आपण लिहिलंय. टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम अलोकेट्स टाइम स्लाइसेस टू इच युजर और प्रोसेस ऑन अ शेड्यूल बेसिस. आता शेड्यूल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सकाळी 5 वाजता उठायचंय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही उठणार 5 वाजता, पण तरी पण तुम्ही काय करतात, 5 वाजता अलार्म लावता, 5 वाजेनंतर लगेच थोड्याशा 5 मिनिटांनंतर काय करतात, त्या अलार्मला सेट करता, शेड्यूल करतात. तेव्हा पण नाही उठलं तर अजून 5 मिनिटांनंतर त्या अलार्मला आपण काय करतो, शेड्यूल करतो. तर ह्याच प्रोसेसला काय बोलतो आपण, शेड्यूल बेसिस. समजलं इथपर्यंत? तर फोर्थ पॉईंट आपल्याला हेच सांगतोय, इन टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, अलोकेट करते टाइम स्लाइस टू इच युजर और प्रोसेस ऑन अ शेड्यूल बेसिस. आय होप फोर्थ पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता फिफ्थ पॉईंट दिलेला आहे त्यांनी, सीपीयू एक्झिक्युट्स वन युजर्स जॉब ड्युरिंग इट्स असाइन टाइम स्लाइस. इथे बघू शकतात तुम्ही, सीपीयू काय करते, एक्झिक्यूट करते वन युजर जॉब. ओके, वन युजर जॉब म्हणजे तुम्ही असं पण समजू शकता, एका युजरच्या प्रोसेसला काय करते, ती एक्झिक्यूट करते, पण कशात, एका असाइन टाइम स्लाइस मध्ये. ओके, जर एखादी प्रोसेसला मला एक्झिक्यूट करायचं असेल तर मी आधी काय करेल, त्याला फक्त 2 मिली सेकंड्सच एक्झिक्यूट करेल. बरोबर, ऍक्च्युली फक्त 2 मिली सेकंड नाही, किती पण मिली सेकंडसाठी ते ऍक्च्युली टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते की कोणती जर प्रोसेस असेल तिला किती टाइम द्यायला पाहिजे. इथे फक्त आपण एक्झाम्पलसाठी 2 मिली सेकंड ठरवलंय. बरोबर, तर त्यांना हेच सांगायचंय काय, की ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम, तिचा जो सीपीयू आहे तो काय करेल, एक्झिक्यूट करेल एका युजरच्या जॉबला ड्युरिंग इट्स असाइन टाइम स्लाइस. ओके, त्याला जेवढा टाइम स्लाइस असाइन केला असेल त्याच टाइमसाठी काय करेल, तो सीपीयू त्याला एक्झिक्यूट करेल. तर हाच आहे आपला फिफ्थ पॉईंट. आता सिक्स्थ पॉईंटला आपण समजून घेऊ, वेन द टाइम स्लाइस एक्सपायर्स. आणि आपण घेतलाय क्वेश्चन मार्क, मुद्दाम मी क्वेश्चन मार्क घेतलाय. बरोबर, आता बघू शकता तुम्ही, वेन द टाइम स्लाइस एक्सपायर्स. एक्सपायर्स म्हणजे काय, टाइम स्लाइस संपला. तुम्ही बघू शकता सीपीयू काय होतोय, नेक्स्ट प्रोसेस और नेक्स्ट जॉबला काय होतोय, स्विच होतोय. ओके, नेक्स्ट प्रोसेस आणि नेक्स्ट जॉबला काय होतं, स्विच होतंय. तर आपण इथे तोच पॉईंट लिहिणार आहे, वेन द टाइम स्लाइस एक्सपायर द सीपीयू स्विचेस टू द नेक्स्ट युजर और नेक्स्ट प्रोसेस. इथपर्यंत कळलं. आता नंतर लिहिलं आपण, द स्विचिंग ऑगर्स व्हेरी रॅपिडली. ओके, आता ह्या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपल्याकडे एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे, मी ते तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आता आपण एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. सिम्पली मी काय घेतली, एक दोरी घेतली आहे. ओके, आणि या दोरीवर काय एक हुक आहे. हा जो हुक आहे ना, याला तुम्ही काय अज्युम करा, हा आपला सीपीयू आहे. बरोबर, फक्त अज्युम करा, इमॅजिन करा की हा काय आपला सीपीयू. आणि ह्या एरियामध्ये अज्युम करा, इकडे युजर नंबर 1 आहे, इकडे युजर नंबर 2 आहे, इकडे युजर नंबर 3 आहे, युजर नंबर 4 आहे. आणि प्रत्येकाकडे काय आपली प्रोसेस आहे. ओके, त्या प्रोसेसला त्यांना एक्झिक्यूट करायचं काहीतरी काम आहे. तर अकॉर्डिंग टू टाइम शेअर ऑपरेटिंग सिस्टीम, ओके, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम ही काय, आपला जो सीपीयू असेल तो काय कॉन्करंट एक्झिक्युशन होईल ना त्याचं. सगळ्यात पहिले युजर नंबर 1 ला सीपीयू अलोकेट केला जाईल. ओके, सीपीयू 1 युजर 1 कडून युजर 1 ला अलोकेट केला, नंतर कोणाकडे युजर 2, नंतर युजर 3, नंतर युजर 4. टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये हा जो सीपीयू असतो ना, हा एवढा स्लो नाही जात. ओके, आधी तुम्ही बघत असेल एवढा स्लो नाही जाते आपला टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सीपीयू. सगळ्यात पहिले युजर 1, मग युजर 2, मग युजर 3, युजर 4, या वेळेने टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये हा जो सीपीयू आहे ना, हा खूप जास्त जोरात फिरेल. बघा आता तुम्ही, ओके, हा सीपीयू आहे आपला. ओके, हा एकदम जोरात फिरेल. ओके, जोरात फिरेल. आणि तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, आय डोंट नो व्हिडिओमध्ये ते दिसलं असेल की नाही, मी जेव्हा ह्या दोरीला एकदम जोरात फिरवलं ना, तेव्हा हा जो वरचा सीपीयू आहे ना, त्याने काय केलं, एक इल्युजन क्रिएट केलं. इल्युजन काय, एक कॉन्स्टंट सर्कल. ओके, एक कॉन्स्टंट सर्कल बनवला. आणि हेच जर तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल अजून दुसरं घ्यायचं असेल ना, तर तुमचा फॅन.
ओके. फॅनला काय करा, एकदम टॉप स्पीडवर काय करा तुम्ही सेट करा, फॅनला एकदम टॉप स्पीडमध्ये करा. टॉप स्पीडमध्ये आल्यानंतर फॅनला असतात किती, 3च फाते. फॅनला असतात फक्त 3च फाते, पण तो एवढ्या जोरात फिरतो ना, त्याच्यामुळे एक इल्युजन क्रिएट होतं कशाचं, एक डिस्कचं. ओके, कशाचं, एक डिस्कचं इल्युजन क्रिएट होतं. आपल्याला वाटतं काय की एक सर्कल जोरात फिरतोय, पण रियालिटीमध्ये तसं आहे का, नाही, फक्त 3 पाते. तुम्हाला जर रियालिटीमध्ये खरंच बघायचं असेल ना, बॉल घ्या, 5 ते 6 अटेम्प्ट करा, त्या बॉलला काय करा, फॅनमध्ये फेका. बघा त्या गॅपमध्ये, त्या पात्यांच्या गॅपमधून ना बरोबर तो तो बॉल काय वर चालला जाईल. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं. तर टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सीपीयू काय करतो, ह्याच फॅन एकदम जोरात फिरतो, इल्युजन प्रोव्हाइड करतो. आता आपण काय बोललो होतो, एक सर्कल क्रिएट होतो बरोबर. आपण सिम्पली काय करू, त्या सर्कलला ना ड्रॉ करतो मी इथे. एकच मिनिट फक्त. ओके, आता काय करू, आपण एक सर्कल बनवू. ओके, जो मी तुम्हाला सांगितला काय एक इल्युजन क्रिएट होतं. आपण काय केलं, एक सर्कल बनवला इथे, तुम्हाला दिसत असेल. आणि अज्युम करा इकडे काय युजर नंबर 1, 2, 3, 4 असे जवळजवळ ना असे खूप सारे मिलियन्स ऑफ प्रोसेस असतात सीपीयूला एक्झिक्युशन साठी बरोबर. तर इथे काय आपण खूप साऱ्या प्रोसेसेस घेतल्या बरोबर, खूप साऱ्या प्रोसेसेस. ओके, या प्रोसेस आता फक्त तुम्ही काय करा, अज्युम करा. ओके, तुम्ही बघू शकता प्रत्येक जो ही जी लाईन आहे ना, तिला काय करू आपण, सीपीयू समजू. म्हणजे हा जो प्रोसेस आहे, ओके, याला एवढ्या टाइम साठी सीपीयू अलोकेट केलाय. आणि या प्रोसेसला काय भास होत आहे की हा जो सीपीयू हा पूर्ण टाइम फक्त माझ्याकडेच आहे. बघू शकता तुम्ही, या युजरला काय वाटतंय, हा जो सीपीयू आहे हा पूर्ण टाइम माझ्याकडेच आहे. असं प्रत्येक प्रोसेसला काय वाटतंय की सीपीयू फक्त माझ्याकडे. पण रियालिटीमध्ये तसं नाही. सीपीयू काय कॉन्करंट एक्झिक्युशन होतंय सीपीयूचं. सीपीयू सगळ्यात पहिले प्रोसेस 1ला एक्झिक्यूट करतोय, नंतर प्रोसेस 2ला, नंतर प्रोसेस 3ला आणि नंतर प्रोसेस 4ला. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता या 7 जो पॉईंट आहे त्याला हेच म्हणायचंय काय, द स्विचिंग ऑकर्स व्हेरी रॅपिडली. स्विचिंग काय एकदम फास्ट होते, सीपीयूची जी स्विचिंग आहे ती खूप जास्त फास्ट होते. सो द युजर्स, ओके, सो द युजर्स आर गिवन द इम्प्रेशन दॅट ईच ऑफ देम हॅज देअर ओन सीपीयू अँड दे आर दी सोल ओनर ऑफ दी सीपीयू. तर याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलंय, स्विचिंग काय होते एकदम फास्ट होण्यामुळे प्रत्येक युजरला काय केलं जाते, एक इम्प्रेशन, ओके, एक काय केलं जातं, एक प्रकारचं ढोंग प्रोव्हाइड केलं जाते. आता इम्प्रेशनला तुम्ही फक्त समजून घ्या. इम्प्रेशन म्हणजे एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आता करंटली जे चालू आहे, सगळे सेलिब्रिटीज बघा, विराट कोहली असू द्या, ओके, विराट कोहली नंतर आपले MS धोनी असू द्या, ओके, अजून वेगवेगळे सेलिब्रिटी, रणवीर सिंग, ओके, नंतर सलमान खान, शाहरुख खान, हे सगळे लोक आपले जे नीटचे पेपर आता लीक झाले होते त्या गोष्टीबद्दल एक सुद्धा जणांनी आवाज नाही उठवली. मूवीज मध्ये तर हे खूप नाटक करतात की बाबा आम्ही खूप इंडियाचे भक्त आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये काय इंडियाला सपोर्ट करतो. पण जेव्हा आपण सर्वांनी काय केलं, या लोकांना मोठं केलेलं आहे. ओके, या सर्व लोकांचे पिक्चर बघून आपण यांचे बँकेचे अकाउंट भरले. पण आज जेव्हा आपल्याला खरं यांची गरज आहे, ओके, ते काय करता, आपल्यासाठी उभे नाही राहते, है ना. एवढं समजलं तुम्हाला, प्रत्येक हे जे सगळे सेलिब्रिटीज आहे आपल्यासाठी उभे नाही राहते. यांनी आपल्या समोर काय केलं, एक इम्प्रेशन, ओके, यांचं नेहमीचं काम आहे आपल्याला इम्प्रेस करण्याचं, काहीतरी इम्प्रेशन, की आम्ही खूप मूवीज थ्रू काय करतात, ते आपल्याला इम्प्रेशन प्रोव्हाइड करतात, काय की आम्ही खूप जास्त चांगलं आहे. ओके, एक प्रकारे काय झालं, ते ढोंगच झालं ना. इम्प्रेशन म्हणजे काय, ते आपल्या समोर ढोंग रचताय. जेव्हा त्यांना पैसे भेटताय तेव्हाच ते काय करतात, आपल्या इंडियासाठी मूवीज बनवत आहे. पण आजच्या टायमाला त्यांच्याकडे जो टाइम आहे, ओके, खरा टाइम, त्यांच्या स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ते काय करतायत, त्या गोष्टीपासून मागे होत आहे. सिंपल आहे. ते काय म्हणतात की आम्ही आम्ही नेता नाहीये. चला ते पॉइंट आपण लांब ठेवू, पण तुम्हाला इम्प्रेशनचा मिनिंग कळला असेल. इम्प्रेशन म्हणजे काय, एक प्रकारे टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सीपीयू काय एक ढोंग रचतोय. सिम्पली तेच म्हणायचं त्यांना. काय, स्विचिंग ऑकर्स व्हेरी रॅपिडली, सो द युजर्स आर गिवन, युजर्सला काय एक इम्प्रेशन, एक ढोंग दिलं जातं कशाचं, दॅट ईच ऑफ देम हॅज देअर ओन सीपीयू. प्रत्येकाकडे काय त्यांचा स्वतःचा सीपीयू आणि ते काय त्या सीपीयूचे ओनर आहे. ओके, ते काय त्या सीपीयूचे सोल ओनर आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा आपण हा पॉइंट न बघता बघू बरोबर. द स्विचिंग ऑकर्स व्हेरी रॅपिडली, ओके, सो द स्विचिंग ऑकर्स व्हेरी रॅपिडली, सो युजर्स आर गिवन द इम्प्रेशन दॅट ईच ऑफ देम has their own CPU and they are the sole owner of the CPU. आय होप तुम्हाला 7th पॉईंट नक्कीच कळला असेल. आता आपण काय बघणार आहे, 8th पॉईंट, लास्ट पॉईंट. ओके, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टम इज क्विक रिस्पॉन्स टाइम, इज टू प्रोव्हाइड क्विक रिस्पॉन्स टाइम.
ह्या ज्या टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, क्विक रिस्पॉन्स टाइमला काय करते ती प्रोव्हाइड करते. म्हणजे कोणता पण युजरला काही पण काम करायचं असेल, पटकन काय होतं 2 सेकंडसाठी सीपीयू काय करतो, याला एक्झिक्यूट, नंतर त्याला. आणि अजून मेन ऑब्जेक्टिव्ह काय इज टू अजून एक मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू शेअर रिसोर्स इफिशियंटली. ओके, म्हणजे एक प्रकारे तुम्ही बघू शकता आपला जो सीपीयू आहे, ओके, इज टू शेअर रिसोर्सेस इफिशियंटली. हा जो सीपीयू आहे ना, हा प्रत्येक युजरला काय इफिशियंटली शेअर केला जातो. इथपर्यंत कळलं तर 8वा पॉईंट मी पुन्हा एकदा सांगतोय. The main objective of timeshare operating system is to provide quick response time and to provide efficient resource sharing. आय होप तुम्हाला टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम समजली असेल. टाइम शेअरिंग ऑपरेटिंग खूप सिंपल असल्यामुळे आपण त्याचे सगळे पॉईंट्स, ओके, सिंपल म्हणजे त्याच्या आन्सर खूप जास्त छोटं होतं टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमचं, म्हणून आपण काय केलं, याला व्हाईट बोर्डवर लिहून घेतलंय. ओके, लॅपटॉपमध्ये आपल्याला या गोष्टीला समजून घेण्याची गरज नाहीये. राहिला विषय फक्त ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेसचा आणि डायग्रामचा. डायग्राम जी आपण आता काढली ना, डायग्राम ना मी तुम्हाला पुन्हा काढून दाखवतो. ओके, सिंपल डायग्राम ह्याची. ओके, तुम्ही काय करा, सिम्पली एक सर्कल काढायचा पेपरमध्ये. ओके, आपण आता सर्कल नाही वाटत या, समजून घ्या फक्त तुम्ही. आपण काय केलं, एक सर्कल काढला, त्या सर्कलमध्ये असे फक्त अंडे काढायचे. ओके, लांब लांब काढा थोडेसे. ओके, हे असे अंडे काढले का, प्रत्येक अंड्यांना काय नाव द्यायचं तुम्हाला, युजर नंबर 1, असंच करत करत युजर नंबर 2, 3, 4, 5 आणि 6. सिंपल. याच्यामध्ये काय करायचं, एक सीपीयू ड्रॉ करायचा. हा सीपीयू ड्रॉ केला. सीपीयू ड्रॉ केल्यानंतर कोणत्या पण एका युजरला किंवा कोणत्या पण एका प्रोसेसला काय करायचं, सीपीयूला अलोकेट करा. आणि इकडे सिम्पली लिहा ऍक्टिव्ह स्टेट. ओके, ऍक्टिव्ह स्टेट किंवा ऍक्टिव्ह युजर म्हणू शकतात तुम्ही. आणि इकडे काय करा, रेडी स्टेट म्हणजे ही प्रोसेस काय आता नेक्स्ट एक्झिक्यूट होण्यासाठी काय रेडी. आणि सिम्पली इथे काय करा, एक ऍरो करा. हा ऍरो काय इंडिकेट करेल की सीपीयू आधी युजर 1ला, मग युजर 2ला, युजर 3ला, युजर 4ला काय करेल, लूप मध्ये काय करेल, एक प्रकारे एक्झिक्यूट करेल. सिम्पल आहे, डायग्राम समजली. आता राहिला विषय ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेसचा. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मला तुम्ही एकदम इझी मध्ये कमेंट मध्ये सांगू शकतात, माहित आहे. हे जे आपण केले नाही याच्यामधून तुम्ही काय करा, ऍडव्हान्टेजेस फाईंड करा. आणि डिसएडव्हान्टेजेस काय असू शकतात ते पण मला तुम्ही सांगा. ओके, डिसएडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेस एकदम सिंपल आहे. फक्त एक हिंट देतो तुम्हाला. ऍडव्हान्टेजेस काय बनू शकतं, आपला क्विक रिस्पॉन्स टाइम आणि इफिशियंट रिसोर्स शेअरिंग. याच्यामध्ये आयडलनेस राहते का, बिलकुल नाही राहते. आयडलनेस राहू शकत नाही. ओके, खूप कमी प्रमाणात आपली आयडलनेस राहते, बरोबर. हा पण काय बनू शकतो, तुमचा एक ऍडव्हान्टेज बनू शकतो. आणि डिसएडव्हान्टेज मध्ये तुम्ही काय लिहू शकतात की ही जी पण काही डिझाईन आहे ना, एकदम फास्ट सीपीयू अलोकेट करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, एक चांगली सिस्टीम पाहिजे. ओके, आणि चांगली सिस्टीम बनवण्यासाठी काय असेल, एकदम त्याची प्रोसेस कॉम्प्लेक्स असेल. तर तुम्ही म्हणू शकता काय की याची जी पण काही सिस्टीम आहे, ओके, ऑपरेटिंग सिस्टीम, ही काय एक प्रकारे कॉम्प्लेक्स आहे, हे पण म्हणू शकतात. आणि दुसरा अजून काय डिसएडव्हान्टेज आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेन्शन करा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टाईपचं डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना, त्यांना समजून घेऊ. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.